नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपलं दुसरं लेक्चर आहे काळ आणि काम या टॉपिकवरचं, वर्क अँड टाईम या टॉपिकवरचं. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक बघितलेलं आहे. आज पण आपण वेगवेगळ्या टाईपचे थोडी लेवल जी आहे थोडी वाढवत आपण आणखी काही एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल दिले होते, ते एकाही विद्यार्थ्याला आलेले नाही आहेत, तर ते आपण सॉल्व करूया. एका मॅडमचा मला मेसेज आला होता की एक प्रश्न तुम्ही दिला होता की ए एका कामाचा 1/4 भाग 9 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी त्याच कामाचा 2/3 भाग 28 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. हा प्रश्नसुद्धा मी तुम्हाला दिला होता. तर हा प्रश्न कशा पद्धतीनुसार सोडवायचा, तर याच्या अगोदर मी जो प्रश्न घेतला होता त्याच पद्धतसारखा हा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे, ए एका कामाचा 1/4 भाग 9 दिवसामध्ये पूर्ण करू राहिला. 4 पैकी एक भाग आहे. मग आता 9च्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच काय 1. 1चा 9 झाला म्हणजेच काय झालं, 1चा 9 झाला म्हणजेच याला काय केलं आहे 9ने गुणलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच 1ने जर 9ला भागलं तर भागाकार किती येईल 9. आता बघा, आता 1चा 9 झाला म्हणजेच 9ने गुणलं. आता या 4ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, तर इकडे आपल्याला काय भेटेल, इथला जो अंक आहे तो भेटेल. मग 4ला आपण जर 9ने गुणलं तर इथे किती भेटतील 36. म्हणजेच ए जे पूर्ण काम आहे त्याचा 1/4 भाग जर 9 दिवसात पूर्ण करू राहिला, तर 4 जो आहे त्याचा पूर्ण भाग आहे, हा पूर्ण भाग किती दिवसात पूर्ण करतो 36 दिवसात. म्हणजे ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो 36 दिवसात. सेम तसंच बी म्हटलेलं आहे, बी एक त्याच कामाचा 2/3 भाग 28 दिवसात पूर्ण करतो. 2/28 झाले म्हणजेच कितीने भाग गुणलं रे, 14ने गुणलं. 2 गुणेला 14 जर केलं तर 28 होतात. म्हणजे 3ला सुद्धा काय करावं लागेल, 14ने गुणावं लागेल. 14 1 14, 14 2 28, 14 3 किती झाले 42. म्हणजेच 3 पैकी 2 भाग होता, म्हणजे 3 भाग पूर्ण आहे. म्हणजे बी ते काम किती दिवसात पूर्ण करतो 42 दिवसात पूर्ण करतो. हे झालं. आता काय म्हटलं आहे, ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे काय होतं आपलं x गुणेला y आणि x अधिक y किंवा लसाई पद्धत, या पद्धतीनुसार सोडून बघतो. तर पहिले आला 36, नंतर आला 42, जर 6 आणि 2 8 आहे ना, हे बरोबर आहे का. आणि 4 आणि 3 7 78 आले. ठीक आहे. सॉल्व जर केलं तर किती येतील बघा, 36 आणि 78ला कितीने भाग जातो, 8 आणि 7 15 होता, 3ने भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 6 18. पुढे 12 आणि 26ला किंवा 26 आणि 42ला 2ने भाग जातो. 2 1 2, 2 3 6. इथं जर भागलं तर 2 1 2, 2 6 12. 12 गुणेला 16 आणि खाली किती आले 13. ठीक आहे. 12 गुणेला 16 जर केलं तर 16 2 32, 2 हातचे आले 3, 16 1 16, 16 आणि 3 किती झाले रे 19. 16 आणि 3 19, 192 आणि खाली किती आले 13, बरोबर आहे. 16 2 32, 2 बरोबर आहे, हातचे आले 3, 16 1 16, 192 भागेला 13. काहीतरी चुकलं आहे आपलं. काय चुकलं आहे कॅल्क्युलेशन करताना. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 6 18 बरोबर आहे. 2 1 2, 2 3 6, इथं 2 2 4 होतील ना, आणि 2 1 2 2ने भागू राहिलो आपण, 21 येतील. इथं 21 गुणेला 12 होतील आणि खाली 13 बरोबर आहेत. 21 1 21, 21 2 42, 2 हातचे आले 4, 21 1 21, 21 आणि 4 25, म्हणजे 252 भागेला 13 हे उत्तर आपल्याला भेटेल. याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल होतं त्याचं. ठीक आहे. 252 भागेला 13 दिवस हे उत्तर येईल आपलं. तर दोघे मिळून ते किती दिवसात पूर्ण करतील 252 भागेला 13. ठीक आहे. आणि त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. 13ने 252ला भागल्यानंतर पूर्ण भाग जो येईल तो कशामध्ये लिहायचा, पूर्णांकामध्ये. वरती बाकी राहतील ते अंशामध्ये, आणि ज्याने भागलं होतं 13 खाली येतील. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला समजला मॅडमला. ठीक आहे. पुढचा प्रश्न मी दिला होता तुम्हाला होमवर्कसाठी परत. हा प्रश्नसुद्धा कोणाला आलेला नाही, कारण कोणाचं पण उत्तर कमेंट बॉक्समध्ये कोणं पण याचं उत्तर टाकलेलं नाही आहे. काय म्हटलेलं आहे, ए 7 दिवसांमध्ये 20% काम करतो, बी 7 दिवसांमध्ये 25% काम करतो, तर दोघे मिळून 7 दिवसांमध्ये किती काम करतील. ए 7 दिवसांमध्ये 20% काम करू राहिला, बी 7 दिवसांमध्ये 25% काम करू राहिला, तर दोघे मिळून 7 दिवसांमध्ये किती काम करतील. जे उत्तर आहेत बघा काय दिलेले आहेत पर्सेंटेजमध्ये. इथं 7 दिवस, इथं 7 दिवस, इथं 7 दिवस, म्हणजे 7 दिवसांमध्ये ए आणि बी मिळून किती काम करतील.
तर ए 7 दिवसात किती टक्के काम करतो 20% अधिक बी 7 दिवसात किती टक्के काम करतो 25%. बस दोघांची बेरीज 20% अधिक 25% किती झाले रे 45%. म्हणजे उत्तर किती आलं डी. एवढा सोपी प्रश्न होता हा. याचं उत्तर किती आलं 45% झालं. एवढा इझी प्रश्न होता. ठीक आहे, समजलं का? कारण ए सुद्धा 7 दिवस काम करत होता 20%, बी 7 दिवसामध्ये 25%. दोघे मिळून म्हणजे 7 दिवसांमध्ये दोघे मिळून ए आणि बी मिळून किती टक्के काम करतील म्हणजे दोघांच्या टक्केवारीची बेरीज 20% अधिक 25% म्हणजे किती टक्के 45%. 11 नंबरचा प्रश्न बघा, वेगळा आहे थोडा. 11 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, वाचा तोपर्यंत. काय म्हटलेलं आहे, ए 87.5% काम 35 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बरोबर आहे. ए जो आहे 87.5% काम 35 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बी त्याच कामाचे 65% काम 23.4 दिवसांमध्ये पूर्ण करतो. तर दोघे मिळून त्या कामाचा किती भाग एका दिवसामध्ये पूर्ण करतील. NTPC CBT 2ला प्रश्न आलेला आहे 15/6/2022ला शिफ्ट 2मध्ये. याचे ऑप्शन हे दिलेले आहेत बघा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ए 87.5% काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर 100% काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो हे कळावं लागेल. ए जर 87.5% काम 35 दिवसामध्ये पूर्ण करतो तर 100% काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो हे कळावं लागेल. म्हणजे एचे पूर्ण काम कळावं लागेल आपल्याला. तर कसं करता येईल मग तिरपा गुणाकार. म्हणजे याच्यामध्ये 100 गुणेला 35 वरती खाली किती येतील 87.5. तेव्हा आपल्याला एक्सची किंमत भेटेल 87.5 म्हणजेच किती आहे ते 875/10. छेदाचा छेद वरती आला म्हणजेच हे गुणेला काय झाले 10 झाले. बरोबर आहे. 35 आणि 875ला जर भागायचं म्हटलं तर कितीने भाग जाईल 17ने जातो का 17×5 = 85 राहतात 2. 5ने भाग देऊन टाकू 5×7 = 35 राहिले 7. याला जर भागलं तर हे किती आले 5×1 = 5 राहिले 3. 5×7 = 35 5×5 = 25 175 आले. आता 100 आणि 175ला 25ने भागलं 25×4 = 100 25×7 25 200 होतात 25×7 किती होतात 175. 4 गुणेला 10 किती झाले 40/7 हे उत्तर आलं. 4×7 = 28. बरोबर आहे. हा 7×7 कटतो म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर येते. हा 7×7 कटला. 4 गुणेला 10 म्हणजे 40 दिवसामध्ये ए जे आहे ते पूर्ण काम करतो. आता 87.5% काम 35 दिवसामध्ये तर 100% काम 40 दिवसामध्ये आलं. म्हणजे ए ते काम किती दिवसात पूर्ण करतो रे 40 दिवसात. तसंच आपल्याला बीचं काम काढावं लागेल. तर बीचं काम काढण्यासाठी परत 65% काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो 23.4 दिवसामध्ये. तर 100% काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर एक्स. तिरपा गुणाकार करावा लागेल. तर बी बरोबर आपल्याला भेटेल 100 गुणेला 23.4 भागेला 65. आता 23.4 म्हणजे याचा छेद 10 आहे तर हा छेद 10 इकडे आला. ठीक आहे. याला बघा 13ने भाग जाईल 13×5 = 65. याला जर 13ने भागलं तर 13×1 = 13 10 बाकी राहिले 13×8 = 104 18चा भाग गेला. 5ने 100ला भागलं तर कितीचा भाग झाला 5×2 = 10 5×0 = 0. 10ने जर 20ला भागलं तर 2चा भाग गेला. 2 गुणेला 18 म्हणजे किती झाले 36 दिवस. म्हणजे बघा इथं डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली नव्हती की ए एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी ते काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतो. इथं पर्सेंटेज दिलेलं होतं. तर आपल्याला प्रश्न समजला पाहिजे. तर आता आपण काढलं ए जे आहे ते पूर्ण काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी जे आहे ते पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो 36 दिवसामध्ये. आता बघा त्यांनी काय म्हटलं तर दोघे मिळून त्या कामाचा किती भाग एका दिवसामध्ये पूर्ण करतील. 2 पद्धत आहेत आपल्याजवळ, लसाई पद्धत आणि दुसरी पद्धत आहे आपली कुठली x गुणिले y अपॉन x + y. लसाई पद्धतचा वापर न करता मी साधी x गुणिले y म्हणजे 40 गुणिले 36 आणि खाली 40 अधिक 36 याचा वापर करतो. म्हणजेच ते दोघं ए आणि बी पूर्ण काम जे आहे किती दिवसात पूर्ण करतील ते काढून घेतो. आता 40 गुणिले 36 जसं तसं ठेवतो. 40 आणि 36ची जर बेरीज केली तर किती होतात ते 76. बरोबर आहे. आता याला 4ने भाग जातो 4×1 = 4 4×9 = 36 4×10 = 40 4×1 = 4 4×9 = 36. बरोबर आहे. 10 गुणिले 36 जर केलं तर किती होतात 360 भागेला 19. ठीक आहे. हे काय झालं पूर्ण काम झालं. काय झालं पूर्ण काम. पण आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी
आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, हे पूर्ण काम झालं, टोटल काम पूर्ण, पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर दोघे मिळून त्या कामाचा किती भाग एका दिवसामध्ये पूर्ण करतील. तर एका दिवसामधला भाग, तर एका दिवसाचा भाग बरोबर एका दिवसात किती काम पूर्ण करतील. टोटल काम जे आहे, टोटल वर्क जे आहे ते किती आहे, 360/19 दिवस. मग एका दिवसामध्ये म्हणजे काय, याचं व्यस्त करायचं, 19 वरती घ्यायचे, 360 खाली घ्यायचे, म्हणजे 19/360 दिवस हे आपल्याला एका दिवसामध्ये करतील. ठीक आहे, म्हणजे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. एवढा इझी प्रश्न होता, पण प्रश्न तुम्हाला आलेला नव्हता. NTPC CBT 15/7/2022ला जवळपास 80% विद्यार्थ्यांनी हा प्रश्न स्किप केला होता. त्यांना समजलंच नव्हतं प्रश्न कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न समजत असेल तर व्यवस्थित समजून घ्या, नाही समजत असेल ते सुद्धा सांगा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 12 नंबरचा प्रश्न. आता हे रफ करून घेतो, कारण मागचे काही प्रश्न तुमच्यावर आले त्यामुळे मी याला 2 पार्ट करून घेतले होते, कारण प्रश्न लिहायलाच वेळ जातो. 12 नंबरचा प्रश्न आहे, ए व बी एक काम क्रमशः ए व बी एक काम क्रमशः 36 दिवस व X दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर दोघे मिळून ते काम (20.4/7 दिवसांमध्ये पूर्ण करत असतील तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. ऑप्शन पण लिहून टाकतो. पहिला ऑप्शन आहे 60, दुसरा ऑप्शन आहे 42, तिसरा ऑप्शन आहे 48, चौथा ऑप्शन आहे 54. ए व बी एक काम 36 दिवस व X दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर दोघे मिळून ते काम 20.4/7 दिवसांमध्ये पूर्ण करत असतील तर बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये 2 व्यक्ती दिलेली आहेत, तर 2 ट्रिक्स, एक लसाई पद्धत आणि दुसरी कुठली आपली X गुणिले Y/X + Y ही पद्धत. आता इथं लसावी काढणं कठीण जाईल, कारण इथं आपल्याला बीची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, दोघांची दिलेली आहे 20.4/7. मग पहिली पद्धत यूज करतो, कुठली X गुणिले Y अधिक X अधिक Y. ठीक आहे, आता X म्हणजे काय असते, Aची किंमत, आणि Y म्हणजे असते Bची किंमत. आता बघा Aची किंमत जर टाकली तर किती आली 36, गुणिले Yची किंमत किती आहे X, खाली Xची किंमत आहे 36 अधिक Y, आणि याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी 20.4/7 दिवस. ठीक आहे, आता इथलं माझं हे कट आहे, हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला लिहिलं मी, याचा काही वापर नाही आहे. आता बघा याला आपण जर सॉल्व केलं तर 36 गुणिले X अपॉन 36 अधिक Y बरोबर 7 दुनी 14, 140 आणि 4 की झाले 144/7 दिवस येतात.
मला हा वाय नाही, इथं एक्सच येईल कारण वायची किंमत इथं एक्स आहे, बीची किंमत किती आहे एक्स, बरोबर. मला या एक्सची किंमत काढायची आहे, तर आपल्याला हे सर्व सॉल्व करावं लागेल. तर हा 36 गुणिले एक्स आहे, इकडे जाताना वरती आहे, इकडे जाताना खाली येईल. मग 36ने आपल्याला 144ला भागावं लागेल, तर पहिलेच भागून घेतो. 36 एक 36, 36 चौक 144, ठीक आहे, बरोबर आहे. 1 गुणिला एक्स म्हणजेच की झाला एक्स बरोबर 4/7 आणि खाली काय 36 अधिक एक्स. याला पुढे सॉल्व करायचं म्हटलं तर 7ने एक्सला गुणलं, इकडे करतो तिरपा गुणाकार, 7ने एक्सला गुणलं तर किती झाले 7x बरोबर. या 4ने 36ला गुणावं लागेल, परत 36 गुणिला 4 किती झाले 144 अधिक या 4ने एक्सला गुणावं लागेल, किती झाले 4x बरोबर आहे. मला एक्सची किंमत काढायची आहे, प्लस 4x इकडे येईल म्हणजे 7x वजा 4x बरोबर 144. हे किती येतील 3x बरोबर 144 म्हणजेच x बरोबर 3 चौक 12, 3 8 24 म्हणजेच बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल 48 दिवसांमध्ये पूर्ण करेल. तर ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं राईट ॲन्सर आहे. ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते आपलं राईट ॲन्सर आहे. व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करा, जास्त काही डोकं लावायची गरज नाही, कॅल्क्युलेशन फक्त चुकवू नका. कॅल्क्युलेशन बरोबर आलं म्हणजे तुमचं ॲन्सर चुकणार नाही. आणि कन्सेप्ट लक्षात घ्या की आपल्याला काय विचारलेलं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनुसार ते सॉल्व करता येईल. जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत जासाल तसं तसं तुमचं हे सर्व क्लिअर होत जाईल. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण घेऊया 13 नंबरचा प्रश्न. एक काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतो. एक काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बी तेच काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बीने 4 दिवस काम केले. व उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एला किती दिवस लागले. एला किती दिवस लागले हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. एक काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बी तेच काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बीने 4 दिवस काम केले तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एला किती दिवस लागतील हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. आपण LCM मेथड यामध्ये यूज करूया. पहिले आपलं म्हटलेलं आहे एला एक काम करण्यासाठी किती दिवस लागले रे 18 दिवस. बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागले 12 दिवस. काय करतो आपण LCM काढतो, लसावी काढतो. 18 आणि 12चा जर लसावी काढायचा म्हटला तर किती येईल 36 आहे ना. 12 त्रिक 36, 18 दुनी 36. 18ने 36ला भागलं तर 18 दुनी 36 होतात. 12ने 36ला भागलं तर किती होतात 12 त्रिक 36. म्हणजे एची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे 2. बीची इफिशियन्सी किती आहे 3. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं वर्क बरोबर काय असते रे इफिशियन्सी गुणिला टाईम. इफिशियन्सी गुणिला टाईम म्हणजेच कार्य बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं कार्य करण्याची क्षमता गुणिला काळ.
आहे ना, पहिलेच सुरुवातला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचाच वापर आपण प्रत्येक याच्यामध्ये, हे एकदम बेसिक आहे, हे तुम्हाला कुठं पण भूमितीतल्या भूतासारखं तसं गणितातल्या भूतासारखं या चॅप्टरमध्ये याचा वापर होणार आहे. ठीक आहे. तर बघा, एची इफिशियन्सी 2 आली, बीची इफिशियन्सी आली 3. पण आता पुढे क्लिष्ट काय आहे की बीने 4 दिवस काम केलं तर उर्वरित काम करण्यासाठी एला किती दिवस लागतील हे आपल्याला कळायचं आहे. तर उर्वरित काम करण्यासाठी एला किती दिवस लागतील हे आपल्याला कळायचं आहे. ठीक आहे. तर बघा, एका लाईन काढतो मी. हे समजा एक पूर्ण काम आहे. बीने काय केलं, 4 दिवस काम केलं, 4 दिवस, म्हणून मी लिहिलं 4B. तर पुढे किती दिवसाचं काम बाकी राहिलं ते आपल्याला कळायचं आहे. ते कितीने, ते कोणं केलं, एने केलं. मग एला ते काम करण्यासाठी किती टाईम लागेल, म्हणजे आपण त्याला म्हणू टी फॉर टाईम. आणि ते टोटल काम किती होईल, TW. टोटल काम किती होईल, TW. म्हणजेच 4ने, बीने काय केलं, 4 दिवस काम केलं, इथपर्यंत समजा 4 दिवस त्याने काम केलं, हे अंदाजे करू राहिलो. आणि त्याच्या पुढचं काम काय केलं, एने केलं, पण त्याला किती दिवस लागले ते मला माहीत नाही, म्हणजेच ते काय टाईम. आणि त्याच्यासाठी जो लागलेला टाईम आहे तो किती आहे, TW म्हणजेच काय, टोटल वर्क, संपूर्ण काम. तर आता बघा, बीची इफिशियन्सी किती आहे रे, बीची इफिशियन्सी किती आहे, 3. म्हणजेच आपण केलं 4 गुणेला 3. हे पूर्ण काम आपल्याला काढायचं आहे. 4 गुणेला 3. 4 दिवस बीनं काम केलं होतं आणि बीची इफिशियन्सी किती आहे, 3. म्हणजे 4B म्हणजे 4 गुणेला 3 अधिक, कारण पुढे एने काम केलेलं आहे, अधिक एची इफिशियन्सी किती आहे रे, 2 गुणेला हा टी मला माहीत नाही तो काढायचा आहे, बरोबर टोटल वर्क. म्हणजेच हे आपला जो लसावी असतो तो लिहायचा 36. जो लसावी असतो तो लिहायचा 36. समजून राहिला का इथपर्यंत? बघा काय म्हटलं आहे, एने 4 दिवस काम केलं म्हणून बीने 4 दिवस काम केले म्हणून बी लिहिला आणि 4 लिहिले. पुढचं जे काम केलं होतं ते एने लिहिलं. हे पूर्ण जे काम आहे, हे लाईन म्हणजे पूर्ण काम आहे, म्हणजेच टोटल वर्क आहे. तर पुढचं जे, याच्या पुढचं जे काम आहे ते एने केलं, म्हणजे इथूनपासून आपण पुढचं काम एने दाखवलं. तर ए गुणेला किती दिवस लागले ते माहीत नाही, म्हणजेच हा टी काढायचा आहे, बरोबर. आपल्याला TW भेटेल, काय, टोटल वर्क, बरोबर 36, कारण हा जो लसावी आहे तो घ्यायचा. आता 4 त्रिक 12 अधिक 2T बरोबर 36. हा 12 तिकडे जाईल कारण मला टीची किंमत काढायची आहे. तर 2T बरोबर 36मधून 12 जर गेले तर 6तून 2 गेले, राहिले 4, 3मधून 1 गेला, राहिले 2. म्हणजेच टी बरोबर आपल्याला किती भेटते, 12. टी बरोबर किती भेटते, 12. म्हणजे एला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील रे, तर एला ते काम करण्यासाठी, उर्वरित जे काम आहे करण्यासाठी किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील. एला उर्वरित काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील. 12 दिवस लागतील. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. हे आपण तोंडी उत्तरसुद्धा काढू शकतो. आता प्रत्येक वेळेस ही लाईन काढण्याची गरज नाही आहे. काय करायचं बघा, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्हाला दिसतो की बीने 4 दिवस काम केले, तर हे टोटल वर्क आहे 36. एवढं आपल्याला समजलं, जो लसावी येतो तो म्हणजे 4 आणि बीची इफिशियन्सी 30. 4 त्रिक 12 पहिले वजा करून घ्या. 6तून 2 गेले किती राहिले, 4. 3मधून 1 गेला किती राहिले, 2. 24 झाले, बरोबर आहे. एची इफिशियन्सी किती आहे, 2. 2ने या 24ला भागलं की तुम्हाला ते उत्तर भेटेल, जर अशा प्रकारचा प्रश्न असेल तर. ठीक आहे. तर प्रत्येक ठिकाणी असं करण्याची गरज नाही. आणि जसं जसं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत असाल तर तसं तसं तुम्हाला ते सोडवता येईल. पुढचा प्रश्न बघा, अशाच टाईपचा आहे, थोडासा वेगळा आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठलीही ट्रिक्स 2 व्यक्तींसाठी एकाच ट्रिक्सवर सगळा खेळ चालेल, जास्तीत जास्त डोकं लावण्याची गरज राहणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, रिया आणि संगीता एक काम क्रमशः 6 दिवस व 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात. प्रश्न क्रमांक आहे 14. रिया आणि संगीता एक काम क्रमशः 6 दिवस व 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात.
रिया एकटी कामाला सुरुवात करते. नंतर 3 दिवसानंतर व नंतर 3 दिवसानंतर संगीता रियासोबत कामाला लागली. संगीता रिया सोबत कामाला लागली तर उर्वरित काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागतील? ऑप्शन आहे 4.307 दिवस. दुसरा ऑप्शन आहे 4.507 दिवस. तिसरा ऑप्शन आहे 4.207 दिवस. आणि चौथा ऑप्शन आहे 4.407 दिवस. कसा सॉल्व करसाल? सेम तसंच पद्धत, सेम तसंच. काय म्हटलेलं आहे? रिया आणि संगीता एक काम क्रमशः 6 दिवस व 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात. रिया एकटी कामाला सुरुवात करते व नंतर 3 दिवसानंतर संगीता रियासोबत कामाला लागली तर उर्वरित काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागतील? तर पहिले रिया आर लिहिला, एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करते? 6 दिवसामध्ये. संगीता तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करते? 8 दिवसामध्ये. याचा काय करावं लागेल? लसावी घ्यावं लागेल पहिले. जर लसावी घ्यायचा म्हटला 8 × 48, 48 काय येईल त्याचा लसावी येईल. अजून काय येते का? 24 लसावी येतो. 24 8 × 24 लसावी येतो. बरोबर आहे. तर 6ने जर 24ला भागलं तर 6 चौक 24. 8ने जर 24ला भागलं तर 8 त्रिक 24. म्हणजे रियाची इफिशियन्सी किती आहे? 4 आणि संगीताची इफिशियन्सी किती आहे? 3. आता लाईननुसार समजून घेऊ, नाही तर तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल की काय म्हटलं आहे. रिया एकटी कामाला सुरुवात करते व नंतर 3 दिवसानंतर संगीता रियासोबत येते. समजा मी हे लाईन काढणी हे म्हटलं टोटल काम आहे TW आहे. हे पूर्ण काम करायचं इथून ते इथपर्यंत. तर पहिले काय आहे? रिया एकटी कामाला सुरुवात करते, नंतर 3 दिवसानंतर संगीता रियासोबत येते. म्हणजे रियानं पहिले किती दिवस काम केलं? 3 दिवस. म्हणजेच 3 R मी इथे लिहितो इथपर्यंत. समजा रियाने 3 दिवस काम केलं म्हणजेच 3 × R. आरची इफिशियन्सी किती आहे? 4 आपल्याला करावं लागेल. त्यानंतर काय झालं की त्यानंतर संगीता रियासोबत आली. म्हणजे R पण आहे आणि S पण आहे. R + S संगीता आणि रियासोबत आली. त्यानंतर उर्वरित काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागले? म्हणजे ह्या टाईम आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला 3R + S कंसाच्या बाहेर T बरोबर टोटल वर्क बरोबर काय घेतो आपण? हा लसावी म्हणजेच हा 24 घ्यायचा आहे. म्हणजेच 3 × R म्हणजेच रियाची इफिशियन्सी किती आहे रे? 4 अधिक कंसामध्ये रियाची इफिशियन्सी किती? 4 अधिक संगीताची इफिशियन्सी किती? 3 T बरोबर 24. 3 × 4 किती झाले? 12. 24मधून 12 गेले किती राहिले? 12. 4 अधिक 3 किती झाले? 7. म्हणजे 7T बरोबर 12. म्हणजेच T बरोबर आपल्याला भेटलं 12/7. T बरोबर किती भेटलं? 12/7. आणि याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं तर 7 × 1 = 7 इकडे लिहितो. T बरोबर किती आलं? 12/7.
याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं तर 7 1 7 आहे ना, 7 1 7, 7 1 7. त्याच्या अगोदर बघा आता इथं आपली काय गडबड होऊ शकते, तर त्यांनी काय म्हटलं, तर उर्वरित काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागले. तर उर्वरित काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागले, हे उर्वरितच काम काढायचं आहे. पण इथं उर्वरित नाही तर टोटल काम आहे. इथं काय पाहिजे, तर पूर्ण काम करण्यासाठी असं आहे इथं, कारण ऑप्शन आपले वेगळे आहेत. तर पूर्ण काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागले. म्हणजे बघा इथून तर इथपर्यंत हे पूर्ण काम आहे. पहिले 3 आर म्हणजेच आरने 3 दिवस काम केलं होतं आणि त्याच्यानंतर दोघी मिळून किती दिवस लागले, दोघी मिळून किती दिवस लागले, 12/7 दिवस. मग पूर्ण काम करण्यासाठी लागलेला वेळ बरोबर, पूर्ण काम करण्यासाठी लागलेला वेळ बरोबर पहिले 3 दिवस कोणं काम केलं होतं, रियानं. म्हणजेच 3 + 12/7, तिरपा गुणाकार करावा लागेल. 7 त्रिक 21 + 12/7, 2 आणि 1 झाले 3, 2 आणि 1 झाले 3, 3 33/7, 7 चौक 28 होतात. 4चा भाग गेला म्हणजे किती राहिले 5, 4.5/7 दिवस पूर्ण काम करण्यासाठी आपल्याला उत्तर भेटेल 4.5/7 दिवस. कोणता ऑप्शन आहे, बी. तर 4.5/7 दिवस हे पूर्ण काम करण्यासाठी दोघींना इतके दिवस लागतील, दोघी मिळून. ठीक आहे. उर्वरित काम म्हटलं असतं तर हे राहिलेलं काम म्हणजे ते आलं असतं आपलं 12/7 दिवस. ठीक आहे. तर पूर्ण काम करण्यासाठी दोघींना किती दिवस लागतील, 4.5/7 दिवस लागतील. व्यवस्थित क्लिअर करा, व्यवस्थित लक्षात द्या. ते लाईन जे मी सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे का, समजत नसेल तर कमेंटमध्ये मेसेज करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. राजू आणि अकबर एका कॉम्प्युटरवर 15 नंबरचा प्रश्न. राजू आणि अकबर एका कॉम्प्युटरवर क्रमशः 32 पेज व 48 पेज टाईप करण्यासाठी 4 तास व 6 तास घेतात. टाईप करण्यासाठी क्रमशः किती आहे, 4 तास व 6 तास लागतात. चार तास व 6 तास लागतात. ठीक आहे. त्यांना 256 पेज टाईप करण्याचे काम मिळाले. त्यांना 256 पेज टाईप करण्याचे काम मिळाले. त्यांना 256 पेज टाईप करण्याचे काम मिळाले. तर दोघे मिळून दोन वेगवेगळ्या कॉम्प्युटरवर कॉम्प्युटरवर 256 पेज टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल?
टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? ठीक आहे, प्रश्न बघा काय आहे. राजू आणि अकबर एका कॉम्प्युटरवर क्रमशः 32 पेज व 48 पेज टाईप करण्यासाठी क्रमशः 4 तास व 6 तास लागतात. राजू आणि अकबर यांना असं असेल, यांना एका कॉम्प्युटरवर क्रमशः 32 पेज व 48 पेज टाईप करण्यासाठी 4 तास व 6 तास लागतात. त्यांना 256 पेज टाईप करण्याचे काम मिळाले, तर दोघे मिळून दोन वेगवेगळ्या कॉम्प्युटरवर 256 पेज टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल? तर बघा, राजू जो आहे 32 पेज किती तासामध्ये करतो? 4 तासामध्ये. म्हणजे एका तासात किती पेज टाईप करतो तो? 32 भागेला 4, 4 8 32 म्हणजे 8 पेज टाईप करतो. 8 पेज टाईप करतो. सेम तसं हा कोण होता? राजू. दुसरा कोण आहे? अकबर. अकबर एका तासात किती पेज टाईप करतो? बघा, अकबर किती आहेत? 48 पेज 6 तासामध्ये. मग 6 8 48. परत अकबर जो आहे एका तासामध्ये 8 पेज टाईप करतो. म्हणजे राजूसुद्धा एका तासामध्ये 8 पेज टाईप करतो आणि अकबरसुद्धा एका तासामध्ये किती पेज टाईप करतो? 8 पेज टाईप करतो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं कार्य बरोबर काय असते रे? कार्य बरोबर क्षमता गुणिला काळ. कार्य बरोबर क्षमता गुणिला काळ. आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तर दोघे मिळून दोन वेगवेगळ्या कॉम्प्युटरवर 256 पेज टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल? मग 256 पेज काय आहे? कार्य आहे. 256 पेज काय आहे? कार्य. आता क्षमता काय आहे त्याची? राजूची. राजू एका तासामध्ये 8 पेज टाईप करतो आणि अकबरसुद्धा एका तासामध्ये 8 पेज टाईप करतो. म्हणजे क्षमता काय झाली? 8 अधिक 8. दोघं मिळून एका तासामध्ये किती पेज टाईप करतील? 16. गुन्हेला आपल्याला काय भेटेल? काळ. मग आपल्याला काळच काढायचा आहे. 256 पेज टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल? हा 16 भागाकारात जाईल. म्हणजे 256 भागेला जर 16 केलं तर आपल्याला काळ भेटेल. तर 16चा वर्ग 256 असतो, म्हणजे याचं उत्तर भेटेल 16. म्हणजेच काळ बरोबर आपल्याला उत्तर भेटलं, म्हणजेच वेळ बरोबर आपल्याला उत्तर भेटलं 16 तास. तर राजू आणि अकबर यांना जर 256 पेज टाईप करण्याचे काम जर भेटले तर ते किती तासामध्ये कंप्लीट करतील? 16 तासामध्ये कंप्लीट करतील. तर एवढा सोपा प्रश्न होता हा. थोडा वेगळा प्रश्न आहे, पण पाहायला गेला तर खूप सोपा प्रश्न होता. असे सुद्धा प्रश्न जे आहेत पेपरमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे, तर आतापर्यंत जे 15-16 एक्झाम्पल आपण घेतले त्यामध्ये तुम्हाला मी जे आहेत फक्त 2 व्यक्तीचं सांगितलं. आता आपण 3 व्यक्तीकडे जाऊया. तर 3 व्यक्ती म्हणजे ए आला, बी आला आणि सी आला, तर तिघे मिळून जर ते काम करायचं असतील तर किती दिवसामध्ये करतील? अशा प्रकारचे जर प्रश्न आपल्याला सॉल्व करायचं म्हटलं तर त्याला कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न 3 व्यक्तींच्या बाबतीत 16 नंबरचा प्रश्न. नंबरचा प्रश्न बघा. विपिन एक काम 2 दिवसामध्ये पूर्ण करतो. विपिन एक काम 2 दिवसांमध्ये पूर्ण करतो. पुढे आहे वैभव तेच काम 3 दिवसामध्ये. वैभव तेच काम 3 दिवसांमध्ये. व चिराग तेच काम 6 दिवसांत पूर्ण करतो. व चिराग तेच काम 6 दिवसांमध्ये पूर्ण करतो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे.
ठीक आहे. ऑप्शन आहे 3, 5, 1, 4. 3, 5, 1, 4. ठीक आहे. बघूया कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा. विपिन एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करू आला? 2 दिवसांमध्ये. वैभव तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करू आला? 3 दिवसामध्ये. आणि चिराग 4 दिवसांमध्ये. सेम LCM पद्धत आपण बघूया. विपिनला एक काम करण्यासाठी 2 दिवस लागतात. त्यानंतर वैभवला तेच काम करण्यासाठी 3 दिवस लागतात. आणि चिरागला तेच काम करण्यासाठी 6 दिवस लागतात. 3 व्यक्ती आले. तिघांचा लसावी 2, 3 आणि 6चा लसावी. मी तुम्हाला सांगितलं होतं मोठी संख्या बघा. मोठी संख्या काय? 6. 6ला 2ने भाग जातो आणि 3ने भाग जातो. म्हणजे या सगळ्यांचा लसावी किती आहे? 6. ठीक आहे. इथं मी लिहिला 6. 2ने 6ला भागलं बेत्रिक 6. 3ने 6ला भागलं 3 दुनी 6. 6ने 6ला भागलं 1. बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलं तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजेच टाईम टेकन फ्रॉम A + B + C. ABC म्हणजेच आपण त्याला म्हटलं विपिन, वैभव, V + C. विपिन, वैभव आणि चिराग तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? बरोबर. तिघे मिळून टोटल काम किती आहे रे? 6 भागेला तिघे मिळून म्हणजे या तिघांची जी इफिशियन्सी आहे, क्षमता आहे, त्याची बेरीज म्हणजे 3 + 2 5, 5 आणि 1 6. इथे लिहितो 3 + 2 5, 5 आणि 1 6. बरोबर आहे. म्हणजे 6/6 म्हणजे किती दिवस लागतील त्यांना? तिघे मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 1 दिवस लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक C जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. तर यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न तयार होतात. त्यांनी असं विचारू शकतात तर विपिनला एकट्याला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील पूर्ण काम करण्यासाठी? किंवा वैभवला एकट्याला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? किंवा सॉरी याच्यामध्ये नाही येणार ते पुढच्या याच्यामध्ये आहे. पुढच्या याच्यामध्ये म्हणजे कसं 2 व्यक्ती जिथं आहेत. विपिन आणि वैभव मिळून एक काम 2 दिवसामध्ये पूर्ण करतात. वैभव आणि चिराग मिळून एक काम 3 दिवसामध्ये पूर्ण करतात. असं जिथं 2-2 व्यक्ती मिळून असेल तिथं ते प्रश्न आपल्याला सॉल्व करता येईल. यामध्ये असं करायचं 3 सिंगल व्यक्ती आहेत आणि त्याचं टोटल काम जर काढायला सांगितलं तर T म्हणजेच काय टोटल काम जे आहे ते जो लसावी आला तो भागेला या तिघांची जी इफिशियन्सी म्हणजे क्षमता आली त्यांची बेरीज 3 + 2 5 आणि 1. 3 + 2 5, 5 आणि 1 6. 6ने 6ला भागलं किती उत्तर आलं? 1 दिवस. अशा पद्धतीनुसार ते सॉल्व करायचं आहे. दुसरी पद्धत काय आहे? ट्रिक्सची x × y × z आणि छेदामध्ये x × y अधिक y × z अधिक x × z. ही एक पद्धत आहे पण याने वेळ लागतो. या पद्धतीने उत्तर काढलं तरी उत्तर येईल. मग एक्सची किंमत किती आहे तुमची? एक्स म्हणजे पहिले 2 × वायची किंमत आहे 3 आणि झेडची किंमत आहे 6. खाली काय? एक्सचा आणि वायचा गुणाकार म्हणजे 2चा आणि 3चा गुणाकार 2 × 3 अधिक वाय × झेड म्हणजे 3चा आणि 6चा गुणाकार अधिक एक्सचा आणि झेडचा गुणाकार म्हणजे 2चा आणि 6चा गुणाकार. पुढे सॉल्व केलं तर 2 × 3 × 6 जसंच तसं ठेवलं. 2 × 3 बेत्रिक 6 अधिक साइन त्रिक 18 अधिक परत साइन दुनी 12. पुढे जर सॉल्व केलं 2 × 3 × 6 खाली जर सॉल्व केलं 18 आणि 12 झाले 30. 30 आणि 6 किती झाले? 36. 6 6 किती झाले? 36. बरोबर आहे. 2ने 6ला भागलं 3चा भाग गेला. 3ने 3ला भागलं 1चा भाग गेला म्हणजे उत्तर किती आलं? 1. पण हे जे आहे हे खूप कॅल्क्युलेटिव्ह झालं म्हणजे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ जाऊ राहिला आणि जेवढं जास्त कॅल्क्युलेशन होते तेवढं त्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त राहतात. यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप कमी करावं लागत आहे म्हणून हीच पद्धत वापर करा. ठीक आहे. नाही लक्षात आली तर मग करा. जिथं तुम्हाला आता लक्षातच नाही उरायला कसं करायचं. पण ॲक्च्युअलमध्ये हे जर पाहायला गेलं तर जसं आपण 2 व्यक्तींचं घेतलं तसंच आपण 3 व्यक्तींचं घेऊ राहिलो. 3 व्यक्ती आहेत म्हणून तिघांची बेरीज. 2 व्यक्ती होते तर दोघांची बेरीज. अशा पद्धतीनुसार करायचं आहे. ठीक आहे. करता येतील प्रश्न सॉल्व. काय अडचण आहे यामध्ये? एक असाच प्रश्न आहे 20, 24 आणि 30. ग्रुप D 9/9/2022ला हा प्रश्न आला होता 17 नंबरचा. हा तुम्ही सॉल्व करसाल. एक 17 नंबरचा प्रश्न जो आहे तुम्हाला सोडवायसाठी देतो. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि यानंतरचं जे पुढचे लेक्चर्स आहेत यामध्ये अजून मॉडरेट टाईपचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. एक 17 नंबरचा प्रश्न जो आहे एक काम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. एक काम
असं म्हटलेलं आहे, ए एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतो, सी जे आहे तेच काम 30 दिवसांमध्ये पूर्ण करतो, तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये द्या. हा प्रश्न आला होता RRB ग्रुप डी 9/9/2022 शिफ्ट होती तिसरी. हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. ए एक काम 20 दिवसामध्ये, बी तेच काम 24 दिवसामध्ये आणि सी जे आहे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करत आहेत? 30 दिवसामध्ये. तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आहे 18 नंबरचा, तो पण तुम्ही सॉल्व करायचा आहे. ए एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, सी तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? हा सुद्धा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल आता हे खूप सोपे आहेत. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ठीक आहे. यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.